तर ते कोंबड्यांना रस द्यायचे याबद्दल आजीला माहीत होतं. तर तुमच्यातलं कोणाला माहीत असेल नक्की कमेंट करून सांगा, कुठल्या रोगावर हा औषध द्यायचे याचा रस. पडद्याच्या मागे एक कार्यक्रम चालू आहे मोठा. मॉकड्रिल चालू नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर खेडमधला तिसरा दिवस आहे आणि आज किरण सकाळीच मासे घेऊन आले आहे, मळ्याचे मासे, जे खूप वर्षापासून खायची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण होणार आहे. सगळे अंडी ओले. काय बोलतो आहे, पण लय मोठमोठे आहेत. मळ्याचं असंच असतं. एवढी साईज मस्त लागते, छोटी छोटी. ही पण साईज मस्त आहे. खूप दिवसांनी, खूप वर्षांनी इच्छा पूर्ण होणार आहे. आणि त्यानंतर आज अमितचा साखरपुडा आहे 6 वाजता. तर आज मस्त आम्ही नदी बिदीवर आंघोळ करून जाणार आहे. त्यानंतर इथल्या खूप कॉन्टेंट शूट केलेले आहेत, ते आपल्या कॉमेडी चॅनलवर बघायला मिळतीलच तुम्हाला. अरे हे कोणी दिला? तू दिलास? आईच्या गावात. नशीब. कोण आहेस तू? नाव काय तुझं? नाव काय तुझं? पूर्ण नाव सांग. शंकर चव्हाण. काय? शंकर चव्हाण. बाबाचं नाव पण नाव सांग. तुझं पूर्ण नाव सांग. लांब उभा. तर मळ्याच्या माशांची रेसिपी होते तोपर्यंत आपण नदीवर जाऊ आंघोळ करायला. खूप दिवसापासून इच्छा राहिलेली. तर नदीवर जाऊन आंघोळ करूया आणि रिटर्न येऊया. आमच्या गावाला पाणीच नसतं. उन्हाळा लागला की पाणी पूर्ण सुकून जातं. इथं पूर्ण तळ दिसायला लागतं. चला आपण उन्हाळा दाखव ना आमच्या इकडे. उन्हाळ्यात पण तेवढंच पाणी. खाली धरण आहे यांच्या इथे समोर. इकडे खाली धरण आहे. आपण चाललोय आता नदीवरती, जगबुडीवरती. नदीवर जाता जाता एक पिठलं भाकरीचं आणि वजडी पावचं दुकान लागलं आहे, शॉप लागलं आहे, हॉटेल लागलं आहे. तर ते खायसाठी थांबलो आहे. थोडंसं पोट भरू. आणि कारण इथे नदीवर आम्हाला कमीत कमी 1-2 तास तरी जाणार आहेत. त्यामुळे पोट भरू, एन्जॉय करू, त्यानंतर पुन्हा घरी जाऊया. नाही तर खूप भूक लागेल रिटर्न निघेपर्यंत. चला नदीवर आलो आणि ही नदी एवढ्या उन्हाळ्यात पण अजून टिकून आहे. काल आम्ही जाताना वरतून लोक बघितली, बोलला अरे इथे एवढी नदी असताना तू सांगितलंच नाही. त्यामुळे थोडंसं एन्जॉय करू आणि निघू. फक्त हा एवढा पल्ला आहे ना, इथून तिथपर्यंत जरा खोल आहे. योगाला वगैरे आणलं इकडे? नाही, योगाला आणला इथे. हा एवढा खोल आहे. जास्त रिस्क नाही, एवढंच पाणी आहे. जास्त आले आता. अरे 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 जोरात धावत जा, जोरात एकदम धावत जा, म्हणजे स्पीड घे असं. हां तर थांबू नको. थांबलाच की पाय का लगेच काय लपू. हां कळलं. मला आज खूप इच्छा पूर्ण होणार आहेत. मळ्याचे मासे 7 वर्षापूर्वी खाल्लेले. त्यानंतर ते आज भेटलेत आपल्याला. त्यानंतर काजूचा बोंड आमच्या दारात होता, काजूचं झाड आमच्या दारात होता. आजी होती तेव्हा ती व्यवस्थित जपायची त्यांना. तेव्हा खूप काजू यायचे, म्हणजे एकच झाड होता त्याला खूप काजू यायचे. मग मी बोंड असतं ना त्याच्यातले जे पाणी आहे ना, ते आजी अशी काढून ठेवायची आणि
ते पाणी कोंबड्यांना पियायला द्यायची. काहीतरी आजार व्हायचा कोंबड्यांना, तर तो पाणी कोंबड्यांना पियायला द्यायची. नाही तर एकदा मी पण ते ट्राय केलेलं, पियालेलो, मस्त लागलं त्याची टेस्ट एकदम. आणि ते बोंडू पण खाल्लेलं. बोंडूची टेस्ट मला पुन्हा एकदा घ्यायची होती, जी मला वाटते कमीत कमी मी 20 वर्षापूर्वी घेतलेली आहे. बोंडू 20 वर्षापूर्वी खाल्लेला आहे शेवटचा. तर तीच टेस्ट पुन्हा करायची त्याची आणि त्याच्या आतमधल्या रसाची. नंतर काजू खूप वेळा काढलेत आणि राहिलेलं काजू असायची ती आजी आम्हाला भाजून द्यायची. तर तो बोंडू फक्त एकच मला खायचा आहे. तर एका झाडाला दिसला इथे, तोच काढतोय. हा भेटला बस झाला, एक बस झाला. एकदम लाल भेटलाय, लाल आणि पिवळा. ते पडलेलं काय नाही, बी काढून टाकली ना त्यांची. त्यांचा आहे तो त्यांनाच दिला पाहिजे. आपण फक्त बोंडासाठी आलोय ना. हे कुंपलेले आहेत ना रे. कोकण हा नारळवाला आहे देश. देश नाही, गाव. दुनिया न्यायची इकडनं. असंच खातोय. घरात जाऊन खा ना, मीठ लावून मस्तपैकी. आणि ह्याने अजून ताण लागल माहिती, पाष्टे बेकार ताण लागते आणि घसा पण खवखवल. त्यात आपण आलोय नदीतून. ठेवतो घरात मीठ लावून खा जरा. असंच नाही खायचा. तरी आता ते कोंबड्यांना रस द्यायचे याबद्दल आजीला माहीत होतं. तर तुमच्यातलं कोणाला माहीत असेल नक्की कमेंट करून सांगा, कुठल्या रोगावर हा औषध द्यायचे, याचा रस. तर मित्रांनो, जस्ट निघालो आम्हीच्या साखरपुड्याला निघायला. इथून 2 तास दाखवतोय. तर बघूया कितपर्यंत पोचतोय. एक 2 तास 5 मिनटाचं रनिंग आहे. 6 वाजताचा साखरपुडा होता. तर 1 तास आम्ही लेट पोचणार आहे. थोडंफार ते लेट होतंच तिथे, म्हणजे ते नवरा नवरी पण थोडेफार लेट करतात. त्यामुळे बघूया. आहे ना. हो. आणि जर आम्हाला त्यांनी जर थोडाफार असं आग्रह केला तर आम्हाला थांबायला लागणार आहे रात्रीचं, नाही तर निघूया. चला मग आपण बघू. रात्री थांबायला लागलं तर सकाळी यायचं आहे, नाही तर नाही आग्रह केला तर रात्रीच निघायचं आहे. चला. काय तुम्ही कुठे आहात? अरे किती घातलं तरी तो काळा. इथे पोहोचून उपयोग काय? अमितचा साखरपुडा चालू आहे. तो साखरपुडा खूप वर्षाच्या प्रयत्नानंतर येतोय क्लास. कारण काय सांगू शकत, म्हणजे या विषयावर मी जास्त बोलू शकत नाही. माहिती सांग तुम्ही अमितला पर्सनली DM करता विचारा. 8 वाजता साडे जाणार, कधी येणार रे? इथं आम्ही सांगतो 10:30 वाजता बसलो. पडद्याच्या मागे एक कार्यक्रम चालू आहे मोठा. मॉकड्रिल चालू आहे आमची. जाम असते. काका तुम्ही मध्ये या फोटो त्या तर डोक्यात तुमचं दाखवा आम्हाला काय फोटो काढ ना. अरे त्याला अंकी तर घालून द्या. आपली काय घालू दे. अरे झालं 2 मिनिट. दोन कसे